गुड इव्हनिंग सर्वांना. आपण काल घड्याळ चॅप्टर चालू केलं होतं, त्यामध्ये आपण पहिले 3 टाइम बघितले. पहिला टाइम होता तुमचा तास काटा व मिनिट काटा यामधील कोण काढले. दुसरा प्रकार होता तुमचा घड्याळातील आरशातील प्रतिमेत कोणती वेळ असणार आहे, म्हणजे प्रत्यक्ष वेळ दिलेला असतो आणि ती जर घड्याळ आपण आरशात पाहिली तर ती कोणती वेळ दर्शवणार. तिसरा प्रकार होता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांना ओलांडून जाणे किंवा एकमेकांवर येणे. आपण तिन्ही प्रकार बघितले. आता आपण चौथा, पाचवा आणि 6वा प्रकार पाहणार आहे. हा तिसरा प्रकार पण झाला आपल्या घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांवर येणे म्हणजे शून्य अंशाचं कोण करणे. असं ते आपण पाहिलं, एका तासात एक वेळा, 12 तासात 11 वेळा एकमेकांवर येतात आणि 24 तासात 22 वेळा येतात. तिथं स्थिती कोणती वजा आहे, 11 ते 1 दरम्यान ते एकमेकांवर फक्त एकदाच येतात, म्हणून तिथं 12 तासात 11 वेळा होतात. आता आपला आजचा चौथा प्रकार, घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषेत परस्परांच्या विरुद्ध बाजूला. सरळ रेषेत विरुद्ध बाजूला म्हणजे जसं 6 वाजताची स्थिती असते, मिनिट काटा 12 वर आणि तास काटा 6 वर, एका सरळ रेषेत आहे आणि विरुद्ध आहे. मिनिट काटा 12 वर आहे, 6 तास काटा 6 वर, विरुद्ध बाजूला त्यांची तोंड असं ते विरुद्ध बाजूला येणे. म्हणजेच आपल्याला कळतं हा टोटल वर्तुळ तुमचा 360 अंशाचा आहे. हे जर बरोबर याचे दोन भाग झाले मध्यात, याचा कोण किती अंशाचा बनतो मग 180 अंशाचा. जसं दोन्ही काटे एकमेकांवर येणे किंवा एकमेकांना ओलांडणे म्हणजे 0 अंशाचा कोन करणे, तसं एकमेकांच्या सरळ रेषेत विरुद्ध बाजूला येणे म्हणजे 180 चा कोन करणे. असं ते एका तासात एक वेळा एकमेकांच्या विरुद्ध येतात, 12 तासात 11 वेळा एकमेकांच्या विरुद्ध आणि 24 तासात 22 वेळा. आता एका तासात एक वेळा, मग 12 तासात 12 वेळा पाहिजे. तिथं किती कोणती वजा, 5 ते 7 दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांच्या परस्पर विरुद्ध बाजूला सरळ रेषेत फक्त एकदा येत असतो, म्हणून तिथं ती वेळ एक कमी झालेली 12 तासात. हे लक्षात राहू द्या. 12 ते 5 ते 7 दरम्यान तास काटा मिनिट काटा फक्त एकदाच एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येत असतो सरळ रेषेत, म्हणून ते 12 तासात 11 वेळा, 24 तासात 22 वेळा. आता सिंपल त्यावर आता इथंच गणित आहे आपल्याला माहिती आहे. सिंपल आपला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोण बरोबर 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले h. कोण कितीचा बनणार आहे बघा. 4 ते 5 च्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील. विरुद्ध दिशा म्हणजे कोण बनणार तुमचा 180 अंश. ते अंश लिहिण्याची आपल्याला गरज नाही. 180 अंशाचा कोण बनतो 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले h. बघा 4 ते 5 च्या दरम्यान म्हणजे 4 वाजून काहीतरी देणार. मग आपले तास किती घ्यायचे 4. 11/2 गुणिले m वजा 30 चोक 120, त्या बाजूला 180. आता 120 इथं वजा किती डावीकडे गेले बेचेत जातील, म्हणजे काय बनतं 180 अधिक 120 बरोबर 11/2 गुणिले m. त्यांची बेरीज किती 180 अधिक 120. आता हा 30 आणि भागाकार कसा करतो आपल्याला माहिती आहे. पहिला अपूर्णांक कसा, दुसरा अपूर्णांकाचा छेदवरती अंश काढली म्हणून मी डायरेक्ट गुणाकार केला. आता 30 300 दुने 600 छेद 11 मिनिटे. आता फक्त 11 आणि 600 ला भागा.
11 पाची 55 उरले 5 50 झाले. 11 चौक 44 उरले 6 म्हणजे 4 वाजून 54.611 मिनिटांनी ते काटे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात. तुम्हाला हे काही जास्त विचारत नाही, एखाद्या वेळेस आला तर प्रश्न येतो, पण आपल्याला फक्त माहिती पाहिजे आपला फॉर्म्युला तोच आहे, कोण काढले, फक्त कोण किती औषध बनतो तेवढं लक्षात राहू द्या. विरुद्ध बाजूला आले एकमेकांच्या तर 180चा, एकमेकांवर आले किंवा एकमेकांना ओलांडत आहे तर 0 अंशाचा कोण. तसं काटकोनात म्हटलं तर 90 अंश. ते पुढे पाहू आपण वेगळं टाईप. मग बघा प्रश्न काय डायरेक्ट कोणत्या जिल्ह्यात आलेला. भिंतीवरील एका 12 ताशी घड्याळामध्ये तास काटा मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध सरळ रेषेत अशी स्थिती किती वेळा घडते. आपण सांगितलं एका तासात एकदा, 12 तासात 11 वेळा. डायरेक्ट प्रश्न एकमेकांच्या विरुद्ध बाजूला एका तासात एकदा तर 12 तासात 11 वेळा. घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषेत येतात म्हणजे ते किती अंशाचा कोन करतात. मग एका सरळ रेषेत येतं म्हणजे 180 अंशाचा कोन करतात. असे बेसिक क्वेश्चन विचारलेले. बघा सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध किती वेळा येतील. सकाळी 7 ते रात्रीचे 12 पर्यंत. सकाळी 7 ते रात्रीचे 7 टोटल किती तास होते. इथं 12 तास होता. आणि परत 12 पासून आपल्याला रात्रीच्या 12 पर्यंत जायचंय म्हणजे इथून पुढे थोडं जायचंय 12 पर्यंत. इथून इथपर्यंत किती तास होतील. मग 7 ते 12 पर्यंत 5 तास. असं टोटल ते 12 5 टोटल तास किती झाले 17. पण आपल्याला कळतं 12 तासात एकमेकांच्या विरुद्ध ते 11 वेळा येतात. इथं ते 11 वेळाच येतील आणि हे वरचे 5 तास म्हणजे 5 वेळा येतील. 11 आणि 5 टोटल होतील तुमचे 16 वेळा ते एकमेकांच्या विरुद्ध असणार. एका तासात दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध एकदाच येतात. असे ते 12 तासात 11 वेळा येतात. इथे टोटल तास झाले 17. पण आपल्याला माहिती पहिल्या 12 तासात इथं 11 ते एका सरळ रेषेत इथं 5 ते 7 ची स्थिती येते. तिथं तो एकदाच येणार एकमेकांच्या सरळ रेषेत विरुद्ध बाजूला. म्हणून ते 12 तासात 11 वेळा नंतरचे पुढचे 5 तास म्हणजे 11 आणि 5 16 वेळा. हे असे बेसिक क्वेश्चन आले टाईप 4 वर. टाईप 5 काय तुमचा घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये काटकोन तयार होणे. आता आपल्याला माहिती आहे काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन होणे. अशी स्थिती एका तासात मिनिट काट्यात घड्याळाच्या काटकोन एका तासात 2 वेळा होतो. असं तो 12 तासात 22 वेळा होतो आणि 24 तासात 44 वेळा. आता मग इथं अपवाद कोणची स्थिती तर बघा 2 ते 4 दरम्यान इथं टोटल 2 तास होता. याच्यामध्ये ते काटकोन फक्त 2 वेळा करतात. तसंच 8 ते 10 दरम्यान ते काटकोन फक्त 2 वेळेस करतात. म्हणून ते 12 तासात 22 वेळा 24 तासात आपलं 44 24 तासात 22 वेळा 24 तासात 44 वेळा काटकोन करतात. तास काटा आणि मिनिट काटा हे लक्षात ठेवायचं. तिथं स्थिती अपवाद ही असते 8 ते 10 2 ते 4 म्हणजे 3 आणि 9 ची स्थिती थोडीशी अपवाद येते. म्हणजे याच्यावरचे क्वेश्चन सिंपल आपल्याला त्याच पद्धतीने सोडायचे. बघा 12 ते 1 च्या दरम्यान किती वाजता घड्याळाचे काटे एकमेकांच्या काटकोनात असतील. परत आपल्याला कोण काढायचं आहे. कोण बरोबर आपला 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले h. बघा कोण कितीचा असतो काटकोन म्हणजे 90 अंशाचा. 11/2 गुणिले m वजा 30 गुणिले तास किती आहे 12 ते 1 च्या दरम्यान म्हणजे 12 वाजून काहीतरी मिनिटांनी ते एकमेकांच्या काटकोनात असणार आहे.
आता 12 म्हणजे मी काय सांगितलं, आपण 12 ताशी घड्याळ घेतो म्हणजे 12 म्हणजे तुमचे 0 वाजता, हे लक्षात घ्या. तास किती तुमचे? 0. 30 गुणिले 0 0 तास. आता 0 इकडे आला तरी बेस येत आला काय वजाबाकी किती आला? उत्तर येतं 90 येणार. मग हा 11/2 या बाजूला आला तर असं तो भागाकार येत असतो, बरोबर? इथे स्टेप वन होतो फक्त. आणि मग भागाकार कसं करायचं? पहिला आपण आता तसंच भागाकाराच्या गुणाकार, तिथं आपण शेकडोची अंश काढू. 90 दुने 180 छेद 11 मिनिट एम. आता 11 ने 180 लावा फक्त 12 वाजून 11 एक 11 उरले 7, 11 6 66, 12 वाजून 16.4 छेद 11 मिनिटांनी ते काटकोनात येणार, म्हणजे आपलं 3 नंबरचं ऑप्शन. याच्यावरचे पण बेसिक गणित बघा. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती वेळा काटकोन होईल? सकाळचे 7 ते संध्याकाळचे 7 किती तास होतील? 12 तास, बरोबर? सकाळी 7 ते सायंकाळी 7 म्हणजे टोटल तास तास किती होता? 12 तास. आपल्याला माहिती आहे 12 तास किती वेळा ते काटकोन करतात? 22 वेळा करतात. आपला ऑप्शन क्रमांक 2. 3 नाही, एका तासात 2दा काटकोन होतो. असं 12 तासात 22 वेळा होईल. बघा, पालघर जिल्ह्यात विचारलेला प्रश्न आहे. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल? दुपारी 12 ते त्याच दिवशी सायंकाळचे 6 वाजेपर्यंत, टोटल 12 पासून 6 पर्यंत किती तास होता? 6 तास. एका तासात काटकोन होतो 2 वेळा. 6 तासात किती वेळा झाला पाहिजे? 12 वेळा. पण मी काय सांगितलं होतं, 2 ते 4च्या दरम्यान ते फक्त 2 वेळाच काटकोनात येत असतात. इथं 2 ते 4च्या दरम्यानची स्थिती येते ना, 12 ते 6 पर्यंत, म्हणजे इथून 2 तुम्हाला वजा करायचे, म्हणजे तो काटकोन येणार आहे 6 तासात 10 वेळा. बघा, मीरा भाईंदर मध्ये आलेला प्रश्न. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट काटा व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल? सकाळी 7 ते 11 म्हणजे त्याच 11 पर्यंत किती तास होईल? 7 ते 8 1 तास, 8 ते 9 2 तास, 9 ते 10 3 तास आणि 10 ते 11 4 तास. टोटल तुमचे 4 तास होत आहे. पण मी तुम्हाला एक सांगितलंय, 8 ते 10 दरम्यान ते काटकोन फक्त 2 वेळा करतात. जसं 2 ते 4 दरम्यान 2च वेळा होतो, तसं 8 ते 10 दरम्यान 2 वेळा होईल. इथं 2दा, कारण की एका तासात 2दा करतोय काटकोन. इथं 2दा आणि ह्या वेळेत 2 वेळेस, असे टोटल 2 2 4 2 6 वेळा तो काटकोन येतो. ती स्थिती लक्षात घ्यायची काटकोनाची. 8 ते 10 दरम्यान 2 तास काटकोन होतो, एका तासात 2 वेळा, पण त्या 2 तासात 2 तास होतो. तसं 2 ते 4 मध्ये पण 2 तास आहे, पण त्याच्यामध्ये 2 तास होतो. ते अपवाद लक्षात ठेवायचे. हे असे टाईप 5 वरचे क्वेश्चन. टाईप 3 4 5 एवढे जास्त क्वेश्चन विचारत नाही. पण आता टाईप 6 तुमचा संकीर्ण गणित आहे. याच्यामध्ये काय असतं? तुमचा एक घड्याळ मागे किंवा पुढे जाण्याचा प्रश्न येतो. घड्याळ मागे पडणे किंवा पुढे जाणे. घड्याळ मागे पडणे किंवा पुढे जाणे किंवा गुणोत्तर प्रमाण याच्यावर आधारित गणित येतात, किंवा काळ काम याच्यावरचे पण गणित याच्यात मिक्स आहे थोडेसे, आणि दिशा ज्ञानावर आधारित पण थोडेसे गणित मिक्स असतात. असे तुमचं संकीर्ण गणित याच्यामध्ये येत असतं टाईप 6 मध्ये. घड्याळ मागे पुढे जाणे म्हणजेच ते बंद
आपलं खराब झालेलं घड्याळ असतं. गुणोत्तर प्रमाणावर आधारित गणित विचारतात, काळ कामावर आधारित गणित विचारतात आणि दिशा ज्ञानावर आधारित गणित. घड्याळ टॉपिकवर बघा प्रश्न काय आहे. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे. जर सोमवारी सकाळी 9 वाजता घड्याळ बरोबर लावले, म्हणजे सेट कधी केले आपण घड्याळ? सोमवारी सकाळी 9 वाजता. सोमवारी सकाळी 9ला आपण ते घड्याळ वेळेवर लावले, म्हणजे सेट केले. तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी, नंतरच लगेच येणारा शनिवार, सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल? म्हणजे यावेळेस तुम्हाला टाइम चेक करायचा आहे. शनिवारी सकाळी 9ला. मग एक लक्षात घ्या, सोमवारी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 असे टोटल दिवस किती काळ? एक दिवस, म्हणजे मंगळवार एक दिवस, बुधवार 2 दिवस, गुरुवार 3 दिवस, शुक्रवार 4 दिवस, शनिवार 5 दिवस, असे टोटल तुमचे 5 दिवस होत आहे. सोमवारी सकाळी 9 ते शनिवार सकाळी 9, 5 दिवस. मग त्यांनी सांगितलं काय आपल्याला? प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जातं. एका तासाला 10 सेकंद ते घड्याळ पुढे जाते. तर असे 5 दिवस आहे. मग 5 दिवसाचे तास किती होतील? एका दिवसात 24 तास. तसे 5 दिवसाचे तास किती? मग 24 पंचे 120 तास. मग एका तासात 10 सेकंद पुढे जातो, तर 120 तासात किती सेकंद पुढे जाईल? ते 120 गुणिले 10 करायचे, 1200 सेकंद पुढे जाईल. आता इथं वेळ आपल्या सगळ्या मिनिटात दिलेला आहे. मग या सेकंदाला मिनिटात बनवण्यासाठी आपण याला 60 ने भागणार आहे. 60 एका 60, 60 गुणे 120, हा शून्य तासात, म्हणजे किती राहिले? 12 सेकंदाचे 20 मिनिटे झाली. 20 मिनिटे ती घड्याळ पुढे जाणार आहे 120 तासात. म्हणजेच मग शनिवारी ती कोणती वेळ दाखवतात? 9 वाजता, 9 वाजून 20 मिनिटे. 3 नंबरचा ऑप्शन. बघा मग याच्यावर आधारित गणित चंद्रपूर जिल्ह्यात आलेलं आहे. शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. दर तासाला 5 सेकंद पुढे. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले. सकाळी 10 वाजता, म्हणजे 10 AM ला त्यांनी घड्याळ सेट केले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता, म्हणजे उद्याच्या दिवशी, लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी कितीला? 10ला. ती कोणती वेळ दाखवेल? आता आजचे सकाळचे 10, उद्याचे सकाळचे 10, टोटल तास किती होता? 12 तास. आपल्याला माहिती आहे एका तासात 5 सेकंद पुढे. तर 12 तासात किती सेकंद पुढे? मग 12 गुणिले 5, अरे सॉरी, आपल्या इथं 24 तास होतील ना. 10 AM ते 10 AM, टोटल दुसरा दिवस 24 तास. हे रात्रीच्या 10 पर्यंत नाहीये, सकाळचे 10 विचारले ना. 10 AM ते 10 AM, टोटल इथं 24 तास. मग हे 24 तासात किती वेळा? 24 गुणिले 5 करा, 120 सेकंद पुढे. 24 तासात, एका तासात 5 सेकंद पुढे, 24 तासात 120 सेकंद पुढे. 120 सेकंद म्हणजे किती? 2 मिनिटे पुढे. म्हणजे दुसऱ्या दिवशी ते सकाळी 10 वाजता कोणती वेळ दाखवेल? मग 10 वाजून 2 मिनिटे. जे आपला ऑप्शन क्रमांक 2 येईल. हे सकाळचे आजचे 10, उद्या सकाळचे 10 म्हणजे 24 तास, कारण की संध्याकाळचे 10 म्हणजे 12 तास, सकाळचे 10 24 तास. एका तासात 5 सेकंद पुढे, ते 24 तासात 120 सेकंद पुढे. 120 सेकंद म्हणजे किती? 2 मिनिटे पुढे. बघा हा प्रश्न बघा, नंदुरबार मध्ये आलेला आहे. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे.
सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावले ते घड्याळ, त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? सेट कधी केलंय त्यांनी? सोमवारी सकाळी 11. सोमवारी सकाळी 11 आपल्याला चेक करायचं, त्यानंतर येणाऱ्या लगेच शनिवारी कोणत्या वेळेला? सकाळी 11 वाजता. इथून इथपर्यंत टोटल तास किती होतील त्याच्यासाठी तुम्हाला दिवस कळायला पाहिजे. सोमवारचे सकाळचे 11 ते मंगळवारचे सकाळचे 11 म्हणजे एक दिवस, म्हणजे मंगळवारपर्यंत बुधवार 2, गुरुवार 3, शुक्रवार 4, शनिवार 5 असे टोटल किती? 5 दिवस. प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे, एका तासाला 4 सेकंद पुढे जातो. तर 5 दिवस म्हणजे किती तास होतील मग? 5 दिवस म्हणजे एका दिवसाचे 24 तास, म्हणजे असे 5 दिवसाचे 120 तास. मग तासाला 4 सेकंद पुढे, तर 120 तासाला किती सेकंद पुढे? 12 48, 480 सेकंद पुढे जाणार. तर 480 सेकंद म्हणजे किती मिनिटे? याला 60 भागायचं मिनिटं बनवायला. 6 8 48 म्हणजे 8 मिनिटे ते पुढे जाणार. मग ती वेळ कोणती दाखवणार? शनिवारी सकाळी 11 वाजता 11 वाजून 8 मिनिटे. आपला ऑप्शन क्रमांक 1. हे सेकंदात आहे, आपण त्याला मिनिटात बनवायचं होतं. बघा इथं घड्याळ मागे पडतंय असं सांगितलं, 5 मिनिटांनी मागे पडते. अगोदर आपण पुढे पाहिलं, आता हे मागे पडतं सांगितलं. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे, एका तासाला 5 मिनिट मागे. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले, सकाळी सेट केले आपण 11 वाजता. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल? त्याच दिवशी सायंकाळी 5 ला आपल्याला चेक करायचं. लक्षात घ्या, 11 AM ते 5 PM पर्यंत किती तास होता? 6 तास, बरोबर. एका तासात 5 मिनिटे पुढे, तर 6 तासात 30 मिनिट मागे पडते सांगितलं ना, मागे पडते. 6 तासात 30 मिनिटे मागे राहणार. मग सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल? 5:30 ला कोणती वेळ दाखवणार? ते 30 मिनिटे मागे जात आहे, म्हणजे तू वेळ कोणती दाखवणार आहे आपल्याला? घड्याळ मागे पडतंय, मागे 5:30 वाजता ते आपल्याला वेळ दाखवणार. बरोबर ना? सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल? हे आपले तास बरोबर आले ना, सकाळी 11 ते प्रत्यक्षात त्या दिवशी सायंकाळची 5:30 वाजते. मी 5 पकडले, 5:30 अजून 30 सेकंद, हे 2 मिनिट मागे 6 तास आपले 30 मिनिटे. हे बघा, एका तासात 5 मिनिटे मागे, 30 मिनिटात 2.5 मिनिटे ते मागे येतील. 2.5 मिनिटे म्हणजे 2 मिनिट 30 सेकंद अजून ऍड करावं लागेल, म्हणजे 32 मिनिट 30 सेकंद. मग आपल्याला एवढं वेळ मागे जायचंय. 5:30 वाजता कोणती वेळ दाखवणार? ते 32 मिनिट मागे या. 4 वाजून 57 मिनिटे
आणि 30 सेकंद, कारण की टोटल 30 सेकंद आहे. आपण इथे 5.5 म्हटले ना, मी 5च पकडली, टोटल 5.5 पर्यंत जायचं आपण. टोटल 6 तास 30 मिनिटे होतील ते. इथं 5:30 सांगितलं त्यांनी. आपल्याला इथं 6 तास 30 मिनिटे होता. एका तासात 5 मिनिटे मागे, तर अर्ध्या 30 सेकंद, 30 मिनिटं म्हणजे अर्धा मिनिट, म्हणजे 2 मिनिट 30 सेकंद मागे, असे टोटल ते 32 मिनिट 30 सेकंद मागे असणार आहे. मग 5:30 वाजता ती वेळ दाखवली आपल्याला 4:57 मिनिटे 30 सेकंद. मी व्यवस्थित लक्ष द्या, तिथे 5:30 म्हटले आपण, मी 5 पकडलो होतो अगोदर. 6 तास 30 मिनिटे. जालना चालक मध्ये आलेला आहे. एक घड्याळ 1 तासाला 12 सेकंद पुढे जाते. जर सकाळी 10 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता कोणती वेळ दाखवेल? 1 तासाला 12 सेकंद पुढे. एका तासाला 12 सेकंद पुढे जाते. जर सकाळी 10 वाजता बरोबर लावलेले घड्याळ, घड्याळ सेट कधी केलंय? सकाळी 10 वाजता. इथं त्यांनी सेट केले. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता. दुपारी 12 म्हणजे 12 PM. कोणती वेळ दाखवेल? आता हे 10 सकाळचे, उद्या सकाळचे 10 टोटल 24 तास, आणि पुढून 10 पासून 12 पर्यंत 2 तास, म्हणजे असे टोटल ते 26 तास असणार इथं. एका तासात 12 सेकंद पुढे, तर 26 तासात किती सेकंद पुढे? मग 26 गुणिले 12, 5 72, 7, 12 24, 24 आणि 7 31, 312 सेकंद पुढे. 312 सेकंद पुढे म्हणजे किती मिनिटे किती सेकंद पुढे? याला तुम्ही साठनी भागायचं, 312 सेकंदाला मिनिटात बनवायला. 6 पंचे 30, उरले 12, 5 मिनिट 12 सेकंद पुढे असणार ते. म्हणजे मग ती कोणती वेळ दाखवणार आपल्याला? 12 वाजून 5 मिनिट 12 सेकंद. ऑप्शन क्रमांक 3. हे घड्याळ तुमचे मागे पडणे किंवा पुढे जाणे याच्यावरचे क्वेश्चन आहे. फक्त तिथं लक्ष द्या, पुढे जात आहे तर आपल्याला त्या वेळेनुसार पुढे जायचंय, आणि मागे म्हटलं तर त्या वेळेनुसार मागे यायचंय. पुढे जायला सोपं असतं, पण मागे येताना जर सेकंदात आलं तर थोडंसं कन्फ्युजन होत चालतो. तर ते थोडंसं प्रॉपर लक्षात देत चला. याला सोडा बरं. चंद्रपूर SRPF मध्ये आलेलं आहे. एक घड्याळ दर 2 तासांनी 30 सेकंद मागे पडते. बघा, दर 2 तासांनी म्हटलंय, दर 2 तासांनी 30 सेकंद मागे. दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती वेळ दाखवेल? आज दुपारी 3 ला सेट केलं तर उद्या दुपारी 3, म्हणजे टोटल किती तास होतील? 24 तास. बरोबर. इथं सेट केलंय, इथं आपल्याला चेक करायचं. टोटल 24 तास. दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती वाजलेले दर्शवणार आहे. 2 तासात 30 सेकंद मागे जात आहे. 24 तासात किती सेकंद मागे जाईल मग ते? 24 गुणिले 30, 24 त्रिक 72, 720 सेकंद मागे.
बघा इथं कन्फ्युजन करू नका, एका तासाचे 30 येते, एका तासाचे नाही, एका तासाचे 15 होतं. आपण इथं कन्फ्युजन टाळण्यासाठी थोडं एक तासच करतो, काय की 2 तासाचे 30 सेकंद, एका तासाचे किती होते? 15 होते. ते कन्फ्युजन नको, म्हणजे आपल्याला व्यवस्थित उत्तर काढतो. एका तासात 15 सेकंद आपण मागे पाहू, कारण की 2 तासात 30 सेकंद आहे, म्हणजे एका तासात 15 सेकंद मागे. इथं 24 ला 15 ने गुणू, म्हणजे आपलं उत्तर चुकायचं काम नको. 15 चौक 60, हातचे 6 आले, 15 दुने 30, 30 आणि 6 36, टोटल होते तुमचे 360 सेकंद मागे. 360 सेकंद मागे म्हणजे किती मिनिटं मागे? याला 60 ने भागा, म्हणजे 6 मिनिटे मागे. मग दुपारी 3 वाजता ती कोणती वेळ दाखवणार आहे? आपल्याला मागे जायचंय 6 मिनिटे मागे, म्हणजे 2 वाजून 54 मिनिटे. आपलं ऑप्शन क्रमांक 2 ही वेळ ते दाखवणार आहे. कारण की त्यांनी मागे सांगितलंय ना, आपण तिथे कन्फ्युजन केलं, त्यांनी दर 2 तासाने 30 सेकंद सांगितले. आपण 24 गुणिले 30 केलं ते 720, म्हणजे आता इथं मला कळालं, पण तुम्हाला लगेच जेव्हा जेव्हा आपण प्रॅक्टिस करत ते कळत नाही. एका तासाचे 15 सेकंद मागे पकडले तर 24 तासाचे 360 सेकंद मागे होते. आपण त्याला फक्त 60 ने भागून त्याला मिनिटात बनवलं, म्हणजे 6 मिनिटे मागे. प्रत्यक्षात 3 वाजता ते किती दाखवणार आहे? 2 वाजून 54 मिनिटे दाखवणार आहे. हे असे तुमचे क्वेश्चन आहेत, घड्याळ मागे किंवा पुढे जाणे. आता आपण थोडं गुणोत्तर प्रमाणावर विचारू, त्याच्यावर शिकू. हे आधी दिशा ज्ञानावर शिकवलं. आपल्याला मुख्य दिशा माहिती आहे, या बाजूला पूर्व, इथं पश्चिम, दक्षिण वरती उत्तर, यांच्या विरुद्धची दिशा माहिती आपल्याला. इथं आग्नेय, नैऋत्य, इथे वायव्य, या बाजूला ईशान्य, या मुख्य दिशा आणि उपदिशा. बघा, जर 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? 6 वाजता विचार. बघा, 6 कसे वाजता तास काटा 12, मिनिट काटा 12 वर असतो आणि तुमचा तास काटा 6 वर असतो. अशी 6 आहे तुमची. त्यांनी सांगितलं 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवतोय. हा तास काटा इथं आहे 6 वर, तो इथं उत्तर दिशा दाखवतोय. तर याच्या ऑपोजिट दिशा कोणती असते मग? मिनिट काटा ती दक्षिण दिशा दाखवणार, बरोबर? तर मिनिट काटा मग कोणती दिशा दाखवेल? दक्षिण दिशा. 2 नंबरचा ऑप्शन. इथं हा नकाशा उलटा फिरवलाय त्यांनी, फक्त आपल्याला हे ओरिजिनल माहिती आहे, याच्या फक्त विरुद्धात आपल्याला जायचंय. तास काटा जर उत्तर दिशा दाखवतोय तर मिनिट काटा त्याची विरुद्ध दिशा दक्षिण दिशा दाखवणार, तो नकाशा फिरवलेला. बघा, घड्याळात 4:30 वाजले आहेत, तर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवितो, तर तास काटा कोणती दिशा दर्शविल? 4:30 वाजले. हे बघा, हे 3 4 5 6, 4:30 वाजता तास काटा 4 आणि 5 मध्ये असतो आणि मिनिट काटा बरोबर 6 वर असतो, बरोबर? त्यांनी सांगितलं काय, मिनिट काटा जर पूर्व दिशा दर्शवतो, ही जी मिनिट काटाची दिशा आहे ती पूर्व म्हटलंय. आपल्याला मुख्य दिशा माहिती, इथं पूर्व असते, जर पूर्व इथं आली, इथली दक्षिण इथं जाणार, इथली पश्चिम इथं येणार आणि इथली उत्तर इथं येणार. मग तसं ही उत्तर बनली, ही पश्चिम बनली, ही असं ही पश्चिम बनली, ही दक्षिण बनली. तर विचारलं काय आहे, तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल? हा तास काटा इथं पूर्व आणि उत्तर मध्ये कोणती दिशा असते? आपल्याला माहिती, इथं पूर्व, इथं उत्तर, इथं ईशान्य दिशा असते, म्हणजे इथं तास काटा ईशान्य दिशा दर्शवणार आहे. आपला उत्तर क्रमांक 4 पाहिजे. नकाशा फिरवता येते, त्यानुसार ते क्वेश्चन. ही दक्षिण दिशा, हा नकाशा फिरवला, ओरिजिनल दिशा माहिती तुम्हाला, इथं पूर्व असते, इथं दक्षिण, इथं पश्चिम, इथं उत्तर, ती फक्त त्यानुसार फिरवायचं आणि सोडवायचं. बघा, 9 वाजता घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवितो, तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवेल?
9 वाजता. तास काटा कुठं असणार आहे? 9 वर. आणि तास काटाचा पूर्व दिशा दाखवतोय. तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार? या बाजूला पूर्व होती, इथं आली. मग इथं जर उत्तर आहे तर ती इथं येईल आणि इथं दक्षिण बनल, अपोजिट बनतील. आपल्याला विचारले तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवतो? मिनिट काटा आपल्याला दक्षिण दिशा दाखवतो. नकाशा फिरला ना, आपला ओरिजिनल इथं पूर्व असते, त्यांनी इथं पूर्व सांगितले, तास काटा पूर्व दाखवतो 9 वाजता. मग ही जर दक्षिण होती तर ही पण उलटी फिरणार, दक्षिण वरती जाणार, उत्तर खाली येणार. तसं तो मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवणार. जर घड्याळात 10:30 वाजता 12 हा अंक उत्तर दिशा दर्शवित असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल? ही घड्याळ. बघा इथं 9, 10, 11, 12. इथं 6 असतात. 10:30 वाजता, 10:30 म्हणजे बघा तास काटा बरोबर असा असणार आहे 10 आणि 11 मध्ये, आणि मिनिट काटा तुमचा 6 वर असणार. 10:30 वाजता 12 अंक उत्तर दिशा. आता त्यांनी ऍक्युरेट उत्तर घेतलं आणि मी ते उत्तर वरतीच असते. या बाजूला पश्चिम असणार आहे, इथं पूर्व असणार आहे, इथं दक्षिण असणार आहे. आणि पश्चिम आणि उत्तर मध्ये कुठली असते? वायव्य असते. मग त्यांनी विचारलं तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल? तास काटा आपली वायव्य दिशा दर्शवेल. मग माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत, तास काटा पश्चिम दिशा दर्शवित आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? मिनिट काट्याची विरुद्ध दिशा विचारली, विरुद्ध. 9 वाजले आहेत घड्याळामध्ये, म्हणजे तास काटा 9 वर, मिनिट काटा 12 वर. तर तास काटा पश्चिम दिशा दाखवतो. ही दिशा पश्चिम आहे, म्हणजे आपल्या मॅपनुसार असेल ही उत्तर असणार आहे मिनिट काट्याची. त्यांनी विचारलं काय आहे, पण तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा, मिनिट काट्याची विरुद्ध दिशा इथे कुठली असती? दक्षिण असते. उत्तर आपलं 3 नंबर. आता इथं बघा तासांच्या संख्येप्रमाणे टोल, टोलवर आधारित गणित आहे. एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला य टोल याप्रमाणे वाचतात. तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत किती टोल होती? तासाला तासाच्या संख्येप्रमाणे, म्हणजे 2 वाजले तर 2 टोल, 10 वाजले तर 10 टोल, असं. मग असं त्यांनी विचारलं 12:15 ते 5:15 पर्यंत एकूण किती टोल असतील, आणि दर अर्ध्या तासाला 1 वाजता, हे पण लक्षात घ्या. आता ऑलरेडी 12चा पुढचा टाइम दिलाय, म्हणजे 12 टोल इथं वाजणार नाही, आपल्याला 1 पासून पकडायचे. 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3, 4 वाजता 4, 5 वाजता 5. आणि तासांच्या संख्येप्रमाणे दर अर्ध्या तासाला 1. इथं अर्ध्या तासाला 1 टोल, यांच्यामध्ये अर्ध्या तासाला 1 टोल, यांच्यामध्ये अर्ध्या तासाला 1, यांच्यामध्ये पण अर्ध्या तासाला 1 टोल. मग किती टोल होतील टोटल? हे 4. आणि यांचे तासांच्या संख्येप्रमाणे बेरीज करा. 5 आणि 4 9, 9 3 12, 12 2 14, 1 15. हे 4 आणि ते 15 टोटल असे ते 19 टोल होते. 3 नंबरचा ऑप्शन. आता इथं आदला बदल विचारलाय क्वेश्चन. घड्याळात 4 वाजून 30 मिनिटे झाली, त्यावेळी मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली असता किती वाजतील? बघा काट्यांची अदलाबदल केली तर आपण ऍक्युरेट टाइम सांगू शकत नाही, पण आपण अंदाजी टाइम सांगू शकतो. आता इथं फक्त ते उत्तर अंदाजे काढायचं. जळगाव मध्ये आलेलं आहे 4:30 वाजता मिनिट काटा आणि तास काटा यांची अदलाबदल करायची.
3 6 9 12 हे आपले 4 आणि 5 बघा 4:30 वाजता हा तास काटा बरोबर 4 आणि 5 च्या मध्ये असतो मिनिट काटा बरोबर 6 वर असतो 4:30 आता आपल्याला यांची आदला बदल करायची मिनिट काटा तास काटाच्या जागेवर तास काटा मिनिट काटाच्या जागेवर आपण 6 वर तास काटा घेऊ आणि मिनिट काटा घेऊ 4 आणि 5 च्या मध्ये आदला बदल केली आपण आपल्याला किती वाजल्यासारखे दिसत आहे 6:20 झालं असं आपण पकडू शकतो अंदाजी कारण की 4:30 म्हटलं बघा 4 आणि 5 च्या मध्ये तो काटा असतो पण आपण आदला बदल केल्यावर अंदाजी उत्तर सांगतोय फक्त तिथं आपण ऍक्युरेट सांगू शकत नाही काट्यांची आदला बदल केलं जे आपण सांगू शकतो 6:20 झाली कारण पकडू शकतो आपलं उत्तर असं आहे 6:20 हे उत्तर अंदाजे असतं हे लक्षात ठेवू द्या हे अंदाजे दिलेलं उत्तर आहे हे अप्रॉक्सिमेट उत्तर नाही हे बघा एका लंबकाच्या घालनात दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला याप्रमाणे टोले वाजतात दुपारी 2:15 पासून त्याच दिवशी रात्री 10:15 पर्यंत एकूण किती टोले वाजतील दुपारी 2:15 त्याच दिवशी रात्री 10:15 एकूण किती टोले होतील बघा एक तर तो 2 वाजता टोल देणार नाही कारण की 2:15 पासून सांगितलं म्हणजे तो टोल देईल 3 ला 4 ला 5 ला 6 ला 7 ला 9 आणि 10 त्यानंतर मध्ये दर अर्धा तासाला किती होतील टोटल 2 3 4 5 6 7 हे 7 टोले झाले याची बेरीज करा तासांच्या संख्येप्रमाणे 10 आणि 9 19 19 आणि 8 27 27 आणि 7 34 34 आणि 6 40 40 आणि 5 45 45 आणि 4 49 49 आणि 3 52 52 अधिक 7 किती होतील 59 आपलं चुकलं कुठं 3 ते 2:15 पासून त्या दिवशी रात्री 10:15 3 4 5 6 7 8 9 10 19 आणि 8 27 आणि 7 34 आणि 6 40 45 4 49 आणि 52 बरोबर आहे इथं तासांच्या संख्येप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 52 आणि 7 59 माझं कुठं चुकलं 2:15 10:15 आपला पर्याय चुकलाय का एक मिनिट 2:15 ते 2:15 अरे ही तर बेरीज चुकती ना आपली हे टोटल 8 टोल आहेत ना आता पर्यंत एक आहे ना इथं जोडले ना टोटल 8 आहेत हे 60 होतील ना बरं 1 2 3 4 5 6 7 8 आहे ना इथे 7च पकडले 60 टोले होती ना आता हे तुमचे याच्यावरचे कशात गोंदिया जिल्हा काय काम याच्यावर जे गणित येतं ना त्यावर आधारित थोडीशी गणित आहे बघा एक महिला 12 सेकंदात एक पोळी लाटते तर
ती महिला अर्ध्या तासात किती पोळ्या लाटेल? 12 सेकंदात एक पोळी. तर अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. या 30 मिनिटांचे सेकंद किती होतील? 1800 सेकंद होतील. मग 1800 सेकंदात ती किती पोळ्या लाटेल? सिंपल, 12 सेकंदाची 18 सेकंदासाठी 1800 ला 12 ने भागा फक्त. 12 एक 12, 6 उरले, शून्य खाली घेतला, 12 पंचे 60, हा शून्य खाली घेतला, शून्याचा भाग दिला. टोटल किती होतील मग? 150 पोळ्या लाटेल ती अर्ध्या तासात, म्हणजे 30 मिनिटात 150 पोळ्या होईल लाटेल. तर बघा, धुळे जिल्ह्यात विचारला आहे, एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 8 फेऱ्या मारतो. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 8 फेऱ्या. तर तो भोवरा 1 मिनिट 20 सेकंदात स्वतःभोवती किती फेरे मारेल? एका सेकंदात 8 फेऱ्या स्वतःभोवती. तर 1 मिनिट 20 सेकंद म्हणजे 80 सेकंदात किती फेऱ्या मारेल? 80 सेकंदात किती होईल मग? एका सेकंदात 8, 80 सेकंदात 8 8 64, 640 फेरे. 2 नंबरचा ऑप्शन. गोंदिया जिल्ह्यात विचारला आहे, जर डॉक्टरांनी 8 गोळ्या दर 30 मिनिटाला, बघा, तर 30 मिनिटाला 8 गोळ्या, म्हणजे एक गोळी घ्यायची प्रत्येक 30 मिनिटाला. 8 गोळ्या दर 30 मिनिटाला एक गोळी याप्रमाणे घेण्यास सांगितल्या, तर 8 गोळ्या संपवण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? बघा, सुरुवातीला तो एक गोळी घेणार आहे, सुरुवातीला एक गोळी तो खाणार, नंतर तू प्रत्येक गोळ्या घेण्यासाठी 30 मिनिटाचा फरक घेणार. 30 मिनिटाला याप्रमाणे, म्हणजे पहिल्या 30 मिनिटाला तो एक गोळी घ्यायची, नंतर एक गोळी, नंतर एक गोळी, अशा 4 गोळ्या संपल्या. आता सुरुवातीला एक संपली, नंतर 3, ही चौथी, 5, 6 आणि 7, म्हणजे किती झाले ते? 8 गोळ्या टोटल. या 7 आणि पहिली सुरुवातीला घेतलेली 8, त्याला या 8 गोळ्या संपवण्यासाठी एकूण किती वेळ लागला ना? हे 30 7 वेळ असते, म्हणजे 30 गुणिले 7, टोटल 210 मिनिटे लागली. तेवढा वेळ त्याला लागणार आहे 8 गोळ्या संपवण्यासाठी. सुरुवातीला एक घेईल, नंतर 30 मिनिटाला एक गोळी प्रमाणे, हे लक्षात राहू द्या. 30 गुणिले 8 नाही करायचं आपल्याला, 30 गुणिले 7 करावं लागेल. सुरुवातीला एक गोळी घेतली त्यांनी, नंतर 30 मिनिटाच्या फरकाने एक गोळी घेतली. एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात, तर 1.5 मिनिटात किती फेरे होतील? एका सेकंदात 8 फेरे, तर 1.5 मिनिटात, 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद? 90 सेकंद. 90 सेकंदात किती? मग 90 गुणिले फक्त 8 करायचं, 9 8 72, 720 फेरे होते. 4 नंबरचा ऑप्शन. बघा, सातारा जिल्ह्यात विचारलेला आहे, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात. 15 सेकंदात 2 रुमाल, तर पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील? पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. 45 मिनिटाचे सेकंद बनवा. 0 तासात 6 पंचे 30, ते 3 आले, 24 आणि 3 27, 2700 सेकंद. 2 रुमाल 15 सेकंदात शिवून होतात. तर पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील? 15 सेकंदात 2 म्हणजे 30 सेकंदात किती होतील? 4. मग 60 सेकंदात 8 होतील, म्हणजे एका मिनिटात 8 रुमाल शिवणार. तर 2700 सेकंद, याची मिनिटं किती होतील? 6 चोक 24, उरले 3, हा शून्य घेतला,
साइन 6 35 टोटल 45 मिनिट होती. लक्षात घ्या, एका मिनिटात 8 तर 45 मिनिटात किती? 8 म्हणजे 40, 8 4 आले, 8 32 आणि 4 36, 360 रुमाल शिवून होती. हे कळलं ना? 15 सेकंदात 2, 30 सेकंदात 4, तर 60 सेकंदात 8. मग 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट. मग आपले 2700 सेकंद आहे. 2700 सेकंदाचे मिनिटात बनवलं तर 45 मिनिटं होतात. मग 45 गुणिले 8 केले 360. सोलापूर ग्रामीण मध्ये आलेलं आहे. 12 सेकंदात एक पोळी लाटून होती. तर आज दिवसात किती पोळ्या लाटून होती? 12 सेकंदात एक. अर्धा तास पहिले 30 सेकंद 30 अर्धा तास म्हणजे 30 मिनिटात किती? 1800 सेकंद. हा पहिलं क्वेश्चन 150 आलं ना आपलं. सेम क्वेश्चन रिपीट. हे बघा आता गुणोत्तर प्रमाण. गुणोत्तर प्रमाण यावर आधारित गणित आहे. 30 सेकंदाचे 4 मिनिटांशी गुणोत्तर. गुणोत्तर काय असतं? ही संख्या 12 आहे आणि एखादी संख्या 48 आहे. याचं गुणोत्तर कसं? 12 1 12, 12 2 48, एकाच 4 हे गुणोत्तर झालं. जसं एखादी संख्या आहे 5, एक 30, 5 1 5, 5 36, एकाच 6 गुणोत्तर. तसं 30 सेकंदाचे 4 मिनिटांशी गुणोत्तर. हे सेकंदात आहे आणि हे मिनिटात आहे. तर या मिनिटाला आपण सेकंदात बनवा. 4 मिनिटाचे सेकंद किती होतील? 240. मग 30 सेकंदाचा 200 सेकंदाचे गुणोत्तर करायचं. बघा हा 0 0 कॅन्सल, उरले 3 आणि 24, 3 1 3, 3 8 24, एकाच 8. हे तुमचं गुणोत्तर झालं 30 सेकंदाचं 4 मिनिटाचे. त्रेचाळीस हजार 200 सेकंद म्हणजे किती तास? बघा हे सेकंद आहे, आपल्याला बनवायचे. आता इथे पर्याय तासात दिलेला आहे. सेकंद म्हणजे किती तास विचारलंय. सेकंदाला जर तासात बनवायचंय तर अगोदर आपल्याला त्याला मिनिटात बनावं लागतं, म्हणून आपण 60 ने भागतोय. 6 आणि 6 0 0 कॅन्सल, 6 1 42, एक उरला, हा 2 खाली घेतला, म्हणजे 12. आता हा 0 खाली घेतला, शून्याचा भाग 3. बघा हे 43,200 सेकंदाचं हे मिनिटात बनलं. आता या मिनिटाचं आपल्याला वापस तासात बनवायचंय. तासात बनवायला पण त्याला 60 ने भागावं लागेल. 6 1 6, 2 खाली घेतले, 6 2 12, किती आला? ते 12 तास आला. तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी 7 दिले त्यांनी, पण ते सेकंदाचं मिनिटात झालं अगोदर. आता मिनिटातच सेकंद तासात बनवतोय आपण. तुमचे 12 तास होतील. मग बुलढाणा जिल्ह्यात विचारलेला प्रश्न, 2 तास 17 मिनिटे 48 सेकंद यांचं एकूण सेकंद किती? 2 तासाचे सेकंद किती? एका तासात 60 मिनिटे, 2 तासात 120 मिनिटे. 120 मिनिटाचे सेकंद बनायला 60 ने गुणा. शेवटचे 2 शून्य तसेच 62 72. हे 7200 सेकंद 2 तासाचे. 17 मिनिटाचे किती सेकंद होतील? 17 सेकंद 102, हा शून्य तसा. आणि हे वरचे 48 सेकंद तसेच. 7200 प्लस 1020 प्लस 48, एकूण सेकंद किती? 8268. एक नंबरचा ऑप्शन. बघा गडचिरोली मध्ये आलेला प्रश्न, हे 5 तास 46 मिनिट 12 सेकंद याचे तासात रूपांतर करा. 5 तास 46 मिनिट 12 सेकंद यांचे तासात रूपांतर करायचे. तासात रूपांतर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला 36 ने गुणायचं, याला 6 ने गुणायचं, तेव्हा ते तासात रूपांतर होईल.
5 तास 46 मिनिट 12 सेकंद याचे तासात रूपांतर करा. आपण पहिला पर्याय घेऊ 77, याला 36 आणि 6 ने गुणा. पहिल्या 36 ने गुणतोय आपण. 7 चौकून 42, 7 4 आले, 7 21 आणि 4 21 आणि 4 25, 252 सेकंद. आता हे 252 सेकंद आहे, याची किती मिनिटं होती? 252 ला 7 ने भागा, 6 चौक 24, 12 होती, 4 मिनिट 12 सेकंद होता. आणि या 7 ला 6 ने गुणायचं, 7 चौकून 42, हे 42 मिनिटं आहे. त्याच्यात हेवरचे ऍड झालेले मिनिटं ऍड करायचे. टोटल 46 मिनिटं झाली. 5 तास 46 मिनिट आणि वरती 12 सेकंद. आपल्याला 12 दिले. आपलं ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. याचं तासात रूपांतर होईल 5.77 तास. बघा पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो कसं करायचं. 1 मिनिट स्टॉप करून चालू करतो. बघा तासात रूपांतर काय कसं करायचं. हे जे शेवटचे पॉईंट नंतरचे 2 अंक असतात ना, पहिल्या संख्येला 36 ने गुणायचे आणि दुसऱ्या संख्येला 6 ने गुणायचे. या 36 ने गुणल्यावर ते सेकंदात येत असतं. मग ते सेकंदाची मिनिटं किती होतात आणि सेकंद किती राहतात, मिनिटं जेवढी होती तेवढे पुढच्या या मिनिटामध्ये ऍड करायचे आणि वरचे सेकंद तसेच ठेवायचे. जसं आता मी जर समजा 5.67 या तासाला तास मिनिट सेकंदात बनवतोय, तर काय करायचं, याला 36 ने गुणा, म्हणजे 36 गुणिले 6 करा. 6 6 36, 3 आले, 6 3 8 3 21, 216 सेकंद झाले. 216 सेकंदाचे किती मिनिट आणि किती सेकंद होता? 3 मिनिट आणि 36 सेकंद होता. आपल्याला हे सेकंद तसेच ठेवायचे. हे जे मिनिट आहे हे पुढच्या या 6 ला 6 ने गुणल्यावर ऍड करायचे. याला 6 ने गुणायचं आपण. हे 36 मिनिट आहे, त्याच्यामध्ये हे 3 मिनिटं ऍड करायचे. म्हणजे याचे बनतील 39 मिनिट. म्हणजे आपलं हे जे दिलेलं आहे 5.67 तास, त्याचं जर असं रूपांतर करायचं असेल तर किती बनवलं? 5 तास 39 मिनिटे आणि 36 सेकंद. तसं आता हे मिनिट आहे, याचं आपल्याला तासात रूपांतर करायला आपण 8 पद्धतीने सोडवलं. त्याला 36 ने गुणलं, 36 गुणिले 7, 7 चौकून 42, 7 4 आले, 7 21 आणि 4 25, 252 सेकंद. 252 सेकंद म्हणजे किती मिनिटं किती सेकंद? तर 4 मिनिट आणि 12 सेकंद. आता हे जे 4 मिनिट आहे याला 7 गुणलं, 7 चौकून 42, हे मिनिटं ऍड केली फक्त आपण. किती झाले तुमचे 46 मिनिट. 5 तास 46 मिनिट वरचे 12 सेकंद. हे आपलं उत्तर बरोबर एक आलं. हे तास मिनिट सेकंदाचं कन्व्हर्जन आहे. असाच प्रश्न असेल बघा, नाही तर गुणोत्तर. जेवढाच एक प्रश्न आहे त्याच्यावर आलेला, ते लक्षात राहू द्या. तास मिनिट सेकंदाचं रूपांतर करताना पहिल्या संख्येला 36 ने गुणायचं, दुसऱ्या संख्येला 6 ने गुणायचं. याला 36 ने गुणायचं, याला 6 ने गुणायचं. याच्यात जेवढे सेकंद आहे त्याचे ते मिनिटं काढून याच्यात ऍड करायचे. सेकंद तसेच ठेवायचे. तुमचं ते तास सेकंदात रूपांतर होतं. हे पहिले ऑलरेडी तास तसेच असतात, हे तुमचे मिनिटं भेटतात आणि तर सेकंद भेटतात. आता हे गुणोत्तर इथं 50 सेकंदाचं 5 मिनिटाशी गुणोत्तर. 5 मिनिटं म्हणजे किती सेकंद? 300 सेकंद. 50चं 300 सेकंदाशी गुणोत्तर. 5 एक 5 5 36 एक 6. 5400 सेकंद म्हणजे किती तास? 5400 सेकंदाचे तास बनवायचे. 6 एक 6 954 90 मिनिटे. 90 मिनिटे म्हणजे तुमचा 1.5 तास. तुमचं 2 नंबरचं ऑप्शन. आणि 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर. 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी 60 गुणिले 12 करा, म्हणजे 12 मिनिटाचे सेकंद बनवून 5 72 720 सेकंद. 720 सेकंदाचं 36 सेकंदाशी गुणोत्तर. 36 एक 36, 36 गुणिले 72 म्हणजे 20 तास एक. बघा इथं कन्फ्युजन करायला एकाच वीस दिले. तुम्हाला असं विचारलं प्रश्न 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर. आधी 12 मिनिटाचे सेकंद नंतर 36 20 तास एक गुणोत्तर. हे असे क्वेश्चन तुम्हाला आलेले आहे घड्याळीवर. हा चॅप्टर आपला इथं संपतोय. आपला वेळ पण झालेला आहे.
याच्यामध्ये सिंपल आहे, अवघड असं काहीच नाहीये. संकीर्ण गणितावर थोडासा जास्त फोकस आहे त्यांचा. आपण इथं थांबू. थँक्यू सर्वांना.